टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मनसेचे नेते वैभव खेडेकर हे काही दिवस नाराज आहे अशी माहिती समोर येते। मात्र आज त्यांनी संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांची भेट घेतली। तिघांमध्ये या ठिकाणी चर्चा झालीत। आपल्यासोबत वैभव खेडेकर आहेत। सर, काय सांगाल? आपण नाराज होतात, आज ती नाराजगी दूर करण्यासाठी आपण संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांची भेट घेतली, चर्चा देखील झाली। नेमकी काय चर्चा झाली? बघा, मी 30 वर्ष साहेबांबरोबर आहे, पक्ष स्थापनेपासून आहे। त्यामुळे नाराज वगैरे काय मी नव्हतो। माझं जे म्हणणं होतं स्पष्ट मी मांडलं होतं आणि या संदर्भात बऱ्याच माध्यमातून चर्चा झाली। अशी चर्चा झाली की मी नाराज आहे आणि इतर पक्षामध्ये जाणार वगैरे। मला जरी ऑफर असल्या तरी देखील मी अडचणीच्या काळामध्ये पक्षाबरोबर आहे आणि भविष्यात देखील राहीन। माझं म्हणणं होतं या संदर्भात संदीप जे आमचे नेते आहेत, अविनाश जे आहेत, त्यांनी दखल घेतली। त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, आमची चर्चा झाली या संदर्भात आणि कदाचित उद्या या संदर्भात साहेब भेट देऊ शकतील असा माझा अंदाज आहे। आणि मग साहेबांशी मी सविस्तर बोलीन। हे आमचं म्हणजे जरी मी काही बोललो असलो तरी आमचं हे पोटात एक आणि ओठात एक असं आमचं नाही। त्यामुळे मी बोललो आणि हेच मी सन्माननीय साहेबांबरोबर मांडणार आहे। आणि माझी काय संदर्भात बोलणं होतं मी साहेबांशी बोलल्यानंतर आपल्याशी नक्की बोलीनच। नक्की नाराजगी काय होती? आता हा आमचा पक्षांतर्गत विषय आहे, तो सन्माननीय म्हणजे ती चौकट मी मोडणार नाही। ते साहेबांशी बोलीन, त्यातनं समाधान मी घेईन, माझ्या प्रश्नाचं उत्तर घेईन आणि मग आपल्याशी मी या ठिकाणी बोलीन। पण ह्या चर्चेमुळे नाराजगी दूर झाली का? हा, आता तरी म्हणजे जे मांडलेलं आहे त्यातनं सकारात्मक निघालेलं आहे, असं काय नकारात्मक काही नाही। आणि आमच्याकडे आहेच काय की खूप काही मला मिळवायचं आहे, जे आहे ते सुसूत्रता करून घेणं हेच माझं काम आहे। तेच त्यांना बोललो मी। म्हणजे आता पुन्हा एकदा मनसेमध्ये आपण सक्रिय राहणार? नाही, मी माझं काम बंदच नाहीये। मी काल देखील निवेदन देऊन आलोय प्रशासनाला। आमच्याकडे अवकाळी पाऊस पडला, नुकसान भरपाई द्यावी म्हणून। परवा देखील एक कार्यक्रम मी घेतलेला, त्यामुळे माझ्या कार्यक्रमात काय खंड पडलेला नाही। मी नाराज होऊन घरी बसलेलो नाही। मी आजही मी रणांगणात आहे, मी जमिनीवरती आहे आणि मी काम करतोय। दखल घेतले, म्हणणं मांडणं हा राजकीय एक प्रोटोकॉल आहे, प्रोसेस आहे, ती कदाचित आता होत असेल आणि त्यातनं मार्ग नक्की निघेल। पण नाराज झाल्यानंतर तुम्हाला अनेकांनी काय संपर्क केला होता का, किंवा तुम्हाला कॉल बिल काय आले होते का? हा, अशी राजकीय जीवनामध्ये चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वरती नजर ही अनेक पक्षांची असते। आता आम्ही देखील अनेक चांगल्या कार्यकर्त्यांवर नजर ठेवून इतर पक्षातले किंवा आमच्या पक्षात यावे, तसंच माझ्या बाबतीत झालं असावं। तर ह्या सगळ्या गोष्टी राजकीय प्रवाहात होत असतात, पण निष्ठा त्यापुढे एक वेगळी एक हे असते, शब्द आहे, तो खूप महत्त्वाचा आहे। आणि हे निष्ठा बघणारी आणि पाहणारे लोक अनेक आहेत समाजामध्ये, जे तुम्हाला तुमच्या मतदानाचं बटन दाबत असतात। तर मला वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। मला काय मिळण्यापेक्षा मी काय समाजाला देऊ शकतो हे खूप महत्त्वाचं आहे। आणि राजसाहेबांच्या बाबतीमध्ये मी तेच अभिप्रेत आहे मला, आणि म्हणून मी मनसेमध्ये काम करतोय। तर प्रलोभनं आणि निष्ठा, तर मी निष्ठेला जास्त महत्त्व देतो। म्हणजे राजसाहेबांची आपण साथ सोडणार नाही म्हणावं? मी तर सोडणार नाही, मी राजसाहेबांची सोडणार नाही। मला कोण म्हटलं काम थांबव तरच पुढचा प्रश्न आहे, परंतु मी सोडणार नाही हे मात्र नक्की आहे। नक्कीच हे होते आपल्यासोबत वैभव खेडेकर। त्यांनी सांगितले माझी पक्षांतर्गत नाराजगी होती, आता उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार आहेत आणि काही ती नाराजगी होती ते त्यांच्या समोर मांडणार आहेत। मात्र आज आपण जर बघितलं, मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्यासोबत ही नाराजगी दूर झाली असं देखील त्यांनी म्हटलं आहे। कॅमेरामन प्रेमसह महिरा जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।